तेव्हाच असं वाटतंय का म्या असं व्रत करावं? होय बानू, कारण आता तुला केवळ श्री खंडेरायांचीच नव्हे तर आदिशक्तीची ही साधना करायची आहे. पर आता हे समज कशा पाय महाराज? आदिशक्तीच्या कृपादृष्टीने श्री म्हाळसा देवींच्या मनात तुझ्याबद्दलचा जो राग आहे तो कमी व्हावा म्हणून, त्यांनी तुझा स्वीकार करावा म्हणून, आणि या सर्व घटनांमधून तुला आत्मज्ञान व्हावं म्हणून. नग महाराज, आता परत हे समज नग. त्यांच्या मनामंदी जो राग आहे तो कवा भी कमी नाही व्हायचा बघा. आणि आता मी कोण आहे हे मला कळालं तरी काय होणार आहे? नग, आता मी हाय तशीच बरी हाय बघा. म्हणजे आता तू श्री खंडेरायांच्या इच्छेच्या विरोधात वागणार आहेस? नाही महाराज, माझ्या हातनं असं पाप घडणार नाही. म्या देवांचं म्हणणं कधी टाळणार नाही. म्या तयार आहे महाराज. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता तुला आत्मज्ञान होण्यासाठी आणि श्री म्हाळसा देवींचं मन जिंकण्यासाठी मी तुला एक व्रत देणार आहे. ते आदिशक्तीचं व्रत आहे. या आधी श्री खंडेरायांना प्राप्त करण्यासाठी तू जशी खडतर साधना केली होतीस तशीच साधना तुला आता देखील करावी लागणार आहे. नीट लक्ष देऊन ऐक. जी. वय महाराज, तुम्ही म्हणलं असात तसा आता मी व्रत करल बघा. शुभम भवतु. बानू, मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. जेजुरीत पुन्हा आख्यानाला प्रारंभ होणार आहे. तुला ते माहित असेलही, परंतु सूर्योदयानंतर सतर्क राहा, सावध राहा. हे आख्यान तुलाही ऐकायचे आहे. वय महाराज. इथे बसून तू जेजुरीत चाललेले आख्यान ऐकू शकतेस, पाहू शकतेस. कसं? असे काय करतेस? तुझ्याकडे देवेंद्रांनी दिलेला दिव्य करंडा आहेच की. वय महाराज, तुम्ही म्हणला तसं सुरवदेव वर आल्यावर म्या ध्यान देईन जी. आता मला बी आख्यान ऐकायचं आहे. देवा, ह्या वेळी खूप काळ जेजुरीत राहणं झालं आणि लेकीच्या सासरी इतका काळ राहणं योग्य नव्हे. माशेट, असा संकोच मनात कधी आणू नका. ह्या जेजुरी गडाचे दरवाजे
तुमच्यासाठी सदैव उघडे आहेतच. आता तुम्हीच नेवासेला यावं. बऱ्याच वर्षात म्हाळसा माहेरी आलेली नाही. म्हाळसेची इच्छा असेल तर येऊ आम्ही. देवा, मला आपल्याशी जरा बोलायचे होते. बोला तिम्माशेठ. देवा, म्हाळसा कोण आहे हे मला ठाऊक आहे. ती कोण आहे हे आपल्याला देखील ठाऊक आहे. अहो, साक्षात पार्वतीच ती. मग असे असताना तिच्या हातून हे असे घडावे याचा मला खूप त्रास होतोय. खूप अस्वस्थ व्हायला होतंय देवा. तिम्माशेठ, हे असं का घडतं आहे याचे आत्मज्ञान होण्याचा प्रवास आता म्हाळसेचा सुरू झाला आहे. म्हाळसा म्हणजे पार्वती. म्हाळसा प्रेमळ आहे. तिचे माझ्यावर तो नात प्रेम आहे. तिचे आणि माझे जन्म जन्मांतरीचे नाते आहे. आणि म्हणूनच म्हाळसेचा बानूबद्दलचा राग बाहेर येत आहे. आई, बाबा यांच्याशी नेमकं काय बोलत असावेत? कुणास ठाऊक. जेजुरीत होते तोपर्यंत सगळं सुरळीत होतं. पण आता पुन्हा ते आधीसारखं वागायला लागले. तिच्या ह्या अशा वागण्याबद्दल मी आपली क्षमा मागतो देवा. तिम्माशेठ, क्षमा मागण्याची काहीच आवश्यकता नाही. हे तर घडणारच होते. आता म्हाळसेची खरी परीक्षा सुरू होणार आहे. आणि हे आत्मज्ञान होताना भविष्यात अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. कोणत्या देवा? भविष्यात काय घडणार आहे ते मला आत्ता सांगता येणे कठीण आहे. अहो, ब्राह्म मुहूर्त होत आला आहे. आपल्याला निघायला हवं. येतो आम्ही. येतो आम्ही. बानू, बानू, माय, तुम्ही म्या तुम्हासनी बसा तरी कसं म्हणू. हे घर साधं आहे. अजामेळ, आम्ही त्वरित स्वर्गलोकी प्रस्थान करणार आहोत, तेव्हा या उपचारांची गरज नाही. बानू, एवढं सगळं घडलं तरी तू आम्हाला का नाही सांगितलंस? मी तुला सांगून गेले होते ना, काहीही झाले तरी माझे स्मरण कर, मी येईन. मग तू का नाही सांगितलेस? मुळात तू हा सारीपाटाचा प्रस्ताव स्वीकारलास कसा? या खेळात काय होऊ शकतं याचा तू विचारही केला नाहीस. या स्वर्गाधिपती देवेंद्राची कन्या पराभूत होते हे माझ्यासाठी लांछनास्पद आहे. बानू, काहीही झालं तरी तू हा निर्णय घ्यायला नको होतास. बरं झालं तुम्ही बोललासा. अहो, त्या वेळेला तुम्ही स्वर्गामध्ये होता. मी तत असून बी बानू मला काय बी बोलली नाही. हे काय ऐकतोय आम्ही? तू यांना तरी सांगायला हवं होतंस. मला खात्री आहे
ह्यांनी तरी तुला सारीपाट खेळण्यापासून थांबवलं असतं. वय पर हे कुणाला बी सांगायचं नाही असं देवांनीच मला सांगितलं होतं. मी आता तसं वचन दिलं होतं त्यासनी. पण श्री खंडेरायांनी तुला असं सांगण्याचं काय कारण? ते मला ठावं नाही. पण यातून तुझ्या हिताचं काहीही निष्पन्न झालं नाही ही वस्तुस्थिती आहे. पर माझ्या देवासनी असा बोल लावू नकाजी. लहान तोंडी मोठा घास आहे, पण माझ्या जीवाला घोर लागलाय बाग. काय करावं काय बी कळत नाही. बरं झालं तुम्ही आलास. चिंता नसावी. आम्ही इथे आलो आहोत ते या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी. आम्ही तुला असं हाल अपेष्टांमध्ये नाही राहू देणार. नाही, तुम्ही माझी काळजी करू नकाजी. असं म्हणून कसं चालेल? जन्म दिलाय आम्ही तुला. आमचं काही दायित्व आहे की नाही? बानू, आम्ही तुला स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. म्या आणि स्वर्गलोकात हे समज सोडून? का नाही बानू? किमान आता तरी तुला सुख मिळायला हवं. अजमेळ, आपल्याला काय वाटतं? माया बानूला सुख मिळत असेल तर मी कशाला नाही म्हणून. ए बानू, तुला म्या नगा हाय का हात? माझ्यावर रागवला आहेस म्हणून मला घराबाहेर काढणार आहेस वैर? अगं तसं नाही ग. अगं स्वर्गाचं राज आहेत ती. ठावा आहे मला. तुम्हासनी माझी काळजी आहे, पर म्या बाला सोडून कुठं बी नाही यायची. आणि बाला हात टाकून या स्वर्गात सुखासाठी येईन का? मला ज्ञात होतं की बानू आपल्या बरोबर स्वर्गलोकी येणार नाही, आणि तसंच घडलं. माझी चूक पोटात घ्यायची, पर म्या बाला सोडून कुठं बी नाही यायची. येतो आम्ही. देवा, तुमची जर इच्छा असेल तर मी आदिशक्तीचं व्रत करायला तयार आहे जी.
तुमच्या शब्दाबाहेर म्या नाही बघा. आता आख्यानामंदी असं पहिल्यांदा होणार आहे का तत आख्यान होत असताना म्या तत नसणार. पर म्याला हत बसून बी तत आख्यानामंदी काय चाललं आहे ते दिसणार आहे बघा. म्या माझ्या परीनं समजून घेईन. पर देवा, मला काय कळलं नाही तर ते मला आता कोण सांगणार. महाराज म्हणलं होतं का सुरवदेव वर आल्यावर ध्यान ठेव, आख्यान सुरू होणार आहे. आणि ह्यांनी बी मला सांगितलं होतं का जेव्हा आख्यान सुरू होईल तेव्हा ते मला हाक मारत्याल. अगं ये बानू, अगं कुठे होतीस तू? अगं ये बानू, अगं काय झालं? या समजा काय चाललंय तुझं सकाळ धरणं आज? हा ए बानू, हा मला काही म्हणला सर? अगं होय, हे समजा काय चाललंय सकाळ धरणं? अगं ध्यान कुठे तुझं? काय कामच करते आहे ना. बा हाय म्या तुझं. हा माझ्याशी खोटं बोलू नगस. आता खोट? अरे खोट कशा पायी बोलू म्या? अगं ये बानू, अगं काय आहे आतमध्ये? हा सारखे आज झालेस पण विचारतोय. अरे कापड होत, भाकऱ्या केल्यावर गुंडाळा न ग भय. असं होय. बघ बघ बघ. ह्यो बा हता असल्यावर मला देवाने हाक मारली तरी मी कसं त्यांच्या संग बोलणार.